श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मासामध्ये काही वस्तूंचे दान अत्यंत शुभ मानले जाते, पण काही अशा वस्तू असतात का ज्यांचे दान चुकूनही करू नये, कारण यामुळे घरातील सुख समृद्धी, धन आणि सकारात्मकता कमी होऊ शकते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 6 वस्तू कोणत्या आहेत ज्यांचे दान अधिक मासात टाळणे आवश्यक आहे, तसेच त्यामागील धार्मिक कारण आणि योग्य उपायही. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिन्यात केलेले दान आणि पुण्य 1000 पटीने फळ देते असं शास्त्र सांगत असतं. पण ज्याप्रमाणे काही वस्तूंचे दान केल्याने अफाट पुण्य मिळतं, तसेच काही वस्तू अशा आहेत ज्यांचे दान केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं किंवा पुण्याचे फळ मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अधिक मासात चुकूनही कोणत्या वस्तूंचे दान करू नये. अधिक मास हा श्रीहरी विष्णूंचा महिना आहे. या महिन्यात जप, तप आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे. दान म्हणजे आपल्याकडील वस्तू दुसऱ्याला निस्वार्थपणे देणे, पण शास्त्रात प्रत्येक दानाचे काही नियम दिले आहेत. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या वस्तू दान केल्यास त्यांचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. दान नेहमी ताज्या आणि सात्विक अन्नाचे करावे. अनेक जण अधिक मासात अन्नदान करतात. अन्नदान हे सगळ्यात जास्त श्रेष्ठ दान मानलं जातं आणि अधिक महिन्यात तर त्याला फारच महत्त्व आहे. तर अन्नदान ही चांगली गोष्ट आहे, पण चुकूनही कुणालाही शिळे अन्न किंवा उरलेले अन्न किंवा जे अन्न आपल्याला टाकून द्यायचे आहे तर असे अन्न कुणालाही दान म्हणून करू नये. यामुळे काय होतं, घरात दरिद्रता आणि पुण्याचा नाश होतो. आपण सहसा जुने कपडे गरिबांना देतो, तो एक मदतीचा भाग आहे, पण संकल्प करून जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा ते कपडे स्वच्छ आणि चांगले असावेत. अधिक मासात फाटलेली, मळालेली किंवा जीर्ण झालेली वस्त्रे दान केल्याने भाग्याची साथ मिळत नाही. शास्त्रानुसार अधिक मासात लोखंडाच्या धारदार वस्तू जसे की चाकू, कात्री किंवा सुरी दान करणे सुद्धा अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात वादविवाद वाढू शकतात आणि मानसिक शांतता भंग होऊ शकते. आजकाल आपण भेटवस्तू म्हणून प्लास्टिकच्या वस्तू देतो. जसे संक्रांतीला आपण वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तू देतो. आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक मासात किंवा काचेच्या वस्तूचे दान टाळावे. त्याऐवजी तांबे, पितळ किंवा चांदीच्या वस्तूंचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. त्याचबरोबर शनिवारी तेल दान करण्याची प्रथा आहे. पण अधिक मासात जर तुम्ही विशेष पूजा करत असाल तर वापरलेले किंवा जळालेले तेल कोणालाही देऊ नका. यामुळे राहू केतूचे दोष लागण्याची शक्यता असते. अधिक मास हा शुद्ध सात्विक महिना आहे. या काळात मांस किंवा मद्य यांसारख्या तामसिक गोष्टींचे दान करणे किंवा त्याचे सेवन केल्यास महापाप मानले गेले आहे. यामुळे लक्ष्मी माता कोपते. आज आपण पाहिलं की अधिक मासात नेमक्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पण नेमकं काय दान केल्यावर आपल्याला सर्वाधिक पुण्य मिळेल किंवा अधिक महिन्यात कोणत्या 33 वस्तूंचे दान करावे यावर मी आधीच एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये दानाचे खूप छान आणि सोपे पर्याय दिले आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली कमेंटमध्ये पिन करते आहे. अधिक मासात या गोष्टींची काळजी नक्की घ्या. तुमच्या एका चुकीच्या दानामुळे तुमचे पुण्य कमी होऊ देऊ नका. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही कमेंट लिहायला विसरू नका. आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. एक लाईक करत जा, म्हणजे तुम्हाला माझे जे जुनेही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नेहमी दिसत जातील. श्री स्वामी समर्थ.